परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तिथले चिंता ऐकत होते संस्थेचे पोरं आळंदीचे ज्ञानेश्वर बोलत होतो बरंच कोण कोण ऐकत तीच बघतो बघतो माग तर नाही येतं काय अच्छा कुंडली कोरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के जय। विनायक ये शांति सानिध्य जीवा मुक्त भवन्ति साकुरं सुख्यातं ज्ञानदान परायण विनायक गुरु वंदे भवन्ति ज्ञान प्रताप सोते अमृत अद्वैत भागवत ज्ञान से भगवान श्री रघुनाथ गोदा। श्री विचार सागर प्रथम स्तरम अथ वस्तु निर्देश रूप मंगल। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मति न लखे जी मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रविचंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधिते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जयवरी साप नसे भूषण जगर जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। जाता पहिला दोहा। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार हो मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध हो वस्तु निर्देश रूप मंगल आहे। मंगल म्हणजे एक पवित्र वस्तू पवित्र नाम त्याला मंगल म्हणावं। भगवंतच नाम मंगल आहे भगवंत मंगल आहे त्याचे भक्त पण मंगलच आहेत। मंगल म्हणजे एक खूप अलौकिक वस्तू की त्या वस्तूशिवाय निर्विकार वस्तू जगात दुसरी नाही त्याला मंगल म्हणा। ते मंगल वस्तू निर्देश रूप वस्तू म्हणजे परमात्मा। त्या परमात्म्याचे दोन स्वरूप आहेत एक सगुण स्वरूप आहे एक निर्गुण स्वरूप आहे। तर आता इथे मूळ स्वरूप असणार चेतन तत्व त्याचं मंगल आहे। ते मंगल कसं तर जे सुख स्वरूप आहे जे नित्य आहे जे ज्ञानरूप आहे जे अखंड आहे
आणि असं जे सुख स्वरूप आपलं असणारं किंवा श्री गुरूंचं म्हणा, देवाचं म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, असं जे सुख स्वरूप आहे त्या असं सुख स्वरूप परमात्म्याला किंवा आपल्या ब्रह्मस्वरूपाला बुद्धी जाणते आणि जाणत नाही. बुद्धी जाणते आणि जाणत नाही. कोणती बुद्धी जाणू शकते, कोणती जाणत नाही? तर ज्या बुद्धीला शास्त्र संस्कार आहे, जे बुद्धी पवित्र आहे, जे बुद्धी वृक्षपर्यंत आहे, अशी जी बुद्धी जाणू शकते कोणाला? आपल्या स्वरूपाला. आणि मलिन बुद्धी असणारी ज्या बुद्धीच्या ठिकाणी प्रपंचाचे विचार आहेत ते मलिन बुद्धी. एवढं सांगून आपल्याला पुढे चालायचं आहे. म्हणून मथी न लुके जे मथी लुके, बुद्धी जाणीच्यास आणि न जाणीच्यास. बुद्धीच्याला जाणते बी, जाणतही नाही. मग आता याचा थोडंसं विचार करायचा आपल्याला, थोडा विचार करायचा. जो सुख, जे सुख, आता या सुखावर पूर्वपक्ष येतो, या सुखावर पूर्वपक्ष येतो, तो म्हणजे विषय पामरता किंवा सांसारिकता. जो सुख ते म्हणते, काही लोक म्हणतात आम्हाला प्रपंचात सुख आहे, आम्हाला विषयात सुख आहे. मग हे सुखाची काय आम्हाला गरज आहे? आम्हाला तर सुख याच्यात आहे, विषयामध्ये. पण ते म्हणते ठीक आहे बाबा, विषयात सुख आहे पण ते नित्य आहे का? आमचं सुख नित्य आहे. ते सुख मिश्रित असल्यामुळे ते सुख नित्य नाही आणि आमचं सुख नित्य आहे. म्हणजे जो सुख नित्य, नित्य या शब्दाचा अर्थ तिन्ही कालामध्ये असणार, त्याला नित्य म्हणा. आणि ते म्हणा काही आता थोडे शास्त्रीय असतात, ते म्हणले नित्य म्हणले तर आकाशात एक नित्य आहे, काल नित्य आहे. मग आता आकाश कधी नाही वाटतं तुम्हाला? आकाश पकड वाघ तेव्हा नित्य म्हणजे भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकाल, हे काल सुद्धा कुठे नित्यच आहेत. असं जर म्हणले ठीक आहे, ते नित्य जर असं ते प्रकाश स्वरूप नाही, ज्ञान स्वरूप आहे. ते जड आहेत. काय? ते जड आहे. कोण आहे? देश, काल आदी हे पदार्थ जड आहेत. म्हणून आमचं नित्य असून ज्ञान स्वरूप आहे. पुढं प्रकाश. हा, प्रकाश. आणि प्रकाश म्हणजे ते ज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. प्रकाश हा शब्दाचा ज्ञान रूप होत आहे. पुढं विभू. आणि ठीक आहे, आता याच्यावर काही विचार करणारे तर ते म्हणले प्रकाश म्हणले तर आमच्या चंद्र सूर्याचे प्रकाश आहेत, बुद्धी प्रकाशित आहे. असं जर म्हणले अरे बरं ठीक, तुझं ती प्रकाश जरी असला तरी विभू नाही, आमचं ज्ञान व्यापक आहे. आणि हे तुझं आता सूर्यप्रकाश संध्याकाळी राहत नाही, रात्र आले होते राहत नाही. प्रकाश जे आहे तुझा परिच्छिन्न नाही. एक दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा जर तुला आमचे विचार झपले तर बघ, आमचा प्रकाश दोन्ही पदार्थाला जाणले, तुझ्या प्रकाशात एकच पदार्थ जाणेल. प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश जड आहे, आणि जरी असला तर जड पदार्थाला प्रकाश करू शकतो. पण त्या प्रकाशाचे आम्ही प्रकाश स्वरूप असून व्यापक आहे. म्हणून हा असं जे आमचं स्वरूप त्याला नामरूप आधार. आता ते म्हणलं मग विभळ, त्याच्यामुळे आकाश व्यापक आहे. तिथं भेटलं व्यापक आहे ना, आकाश व्यापक आहे. ठीक आहे, आकाश व्यापक आहे, पण आकाश नामरूपाला आधार नाही, आम्ही नामरूपाला आधार आहे. आता आधार या शब्दाचा अर्थ कशाला म्हणावा? आता व्यापक म्हणजे चौकडे असणं, पण हे चौकडे असणं तरी पण आकाश आमच्या दृष्टीने व्यापक जरी तो ठरवलं तरी परिच्छिन्न आहे आणि आम्ही व्यापक आहेत. आणि पुन्हा काय विभूत आहे ना, नामरूप आधार. हा, हे महत्वाचं पद राहिलं. व्यापक आधी व्याप्ती आणते. आकाश हे व्यापक आहे आणि ब्रह्म व्यापक आहे. तर आकाश व्यापक आहे पण ते नामरूपाला आधार नाही, आम्ही नामरूपाला आधार आहोत. आमचं चेतन तत्व ते नामरूपाला आधार आहे. आता कशामुळे बघा, थोडे थोडे हे विचारसागर आहे, थोडे डोकं करायचं असतं जागेवर. आहे पण हे आमचं आहे. मग नामरूपामध्ये आहे का नाही? आहे सोड नाम आहे का? मग आमचं अधिष्ठान चेतन व्यापक आधार आहे नामरूपाधिकाला. किंवा त्याच्या पुढे जर घेतलं तर नामरूपाला आधार असून अधिष्ठान पण आहे. नामरूपाला आधार असून
अधिष्ठान पण आहे. अधिष्ठान कशाला म्हणावं? जे वस्तू ज्याच्यावर जगते, जे जगवतं, ज्याच्यामुळे आहे वाटतं, ज्याच्यामुळे त्याचे सिद्धी होते, असं त्याचा आधार म्हणावं. याला एक उदाहरण दिलं जातं. रज्जूच्या ठिकाणी सर्प वाटतो, पण आहे पण रज्जूच्या सर्पात आहे, पण आहे पण सर्पाला नाही. मग ते आधार झाला. आणि त्याच्यापेक्षा जर पुढे त्याचं स्वरूप जर घेतलं तुम्ही, चिद आणि आनंद जर घेतला, तर तीन पदरी वाकाचे असं जरी घेतलं, तर त्या सर्पाला खोट्या पदार्थाला अधिष्ठान आहे. आता इकडे तसं चेतन परमात्मा जो असणारा, तो सचित आनंद हे रूपाने या त्रिभुवन जगताला आधार आहे आणि अधिष्ठान आहे. अधिष्ठान त्याला म्हणले जाते. अधिष्ठानावर ज्याचे अस्तित्व असतं, अधिष्ठान सगळ्याला अस्तित्व देत असतं. अधिष्ठानामुळे पदार्थ जगत असतो. म्हणून या सगळ्या जगताला अधिष्ठान आत्मस्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि तुझं आकाश व्यापक पण दुसऱ्याला आधार नाही. आकाश कशाचा आधार आहे? का ते मिथ्या आहे, लटका आहे. लटका पदार्थ आधार होत नसतो दुसऱ्याचा. आणि हे आमचं चेतन तत्व आहे, ते ह्या नाम त्रिभुवनाला आधार आहे, अधिक अधिष्ठान आहे. अब्धी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश. आता त्याच्यावर भक्त म्हणलं, अहो तुमचं असं कसं बोलता? तुम्ही आधार पण परमात्मा, सगुण परमात्मा, विष्णू असो, शंकर असो, गणपती असो, शहरात असो, हे सगळे आहेत ना या जगाचा आधार. तर ते म्हणते तसं नाही. हे जे देवता आहेत, विष्णू, शंकर, गणपती, सरस्वती, ही एक लाट आहेत ना आमच्या स्वरूपावर. आमचं स्वरूप व्यापक आहे, आमचं स्वरूप समुद्र आहे. आणि हे सगळे एक लाट आहेत. जसं पाण्यावर लाट आहेत ना, तसं एक लाट आहे त्याच्यावर. विधी रवी चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश. हे सगळे जे असणारे देवता, सूर्य ही ते सगळे लाटाच आहेत त्या समुद्रावर. आमच्या चैतन्य स्वरूप असणारं समुद्र, त्या समुद्र हे सगळे देवता लाट आहेत. ज्या कृपालू सर्वज्ञकू हिय धारत मुनी ध्यान ताको होत उपाधीचे मोमे मिथ्या भान. अरे ह्या जगाचा कर्ता असणारा असा ईश्वर, त्या ईश्वर तरी तुम्ही ध्यान करायचं, त्या ईश्वर तरी मंगल करायचं. तर ते म्हणतं बाबा असा जो ईश्वर असणारा, तो ईश्वर आमच्या ठिकाणी उपाधीमुळे मिथ्या प्रतीती येते. वास्तविक तो सुद्धा मिथ्याचा ईश्वर जगाचा करता. हे जिही जाने बिन जगत मनहू जेवरी साप नसे दुजग जगत जिही लहे सोहम आपे आप. आणि ही जगताचं स्वरूप कसं आहे, ईश्वराचं स्वरूप कसं आहे, तर जसं अधिष्ठान रज्जू जाणल्याशिवाय सर्पाची प्रतीची मिथ्या येत नाही, तसं जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, त्याप्रमाणे ईश्वर जे असणारा ते कल्पित आहे आणि ते मिथ्या आहे झालं. बोध चाही जाकू सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम. अहो म्हणजे ठीक आहे, ईश्वराचं नका मंगल करू, पण श्रीगुरु तर मंगल करायला पाहिजे की. अरे बाबा, श्रीगुरुचं मंगल करायला ते श्रीगुरु माझून जर वेगळे असेल, माझं आत्मस्वरूप श्रीगुरु आहेत, मग माझं आत्मस्वरूप श्रीगुरु असल्यामुळे त्यांना मंगल करणं नाही, माझ्या स्वरूपाचं मंगल करणं म्हणजे त्याचं, माझ्या स्वरूपाचं मंगल करणं म्हणजे श्रीगुरुचं. कारण ते श्रीगुरुचं आणि माझं स्वरूप एकच आहे. ग्रंथ महिमा भर्यो वेद सिद्धांत जग जामे अति गंभीर अस विचार सागर कहू पेखी मुदित हे धीर. आता जरा थोडं विचार सांगू लागले. विचार सागराचे महत्व काय, विचार सागर म्हणजे काय, विचार सागराचं स्वरूप काय, याचा विचार फार मोठा सूक्ष्म आहे आणि ऐकण्यासारखा आहे. राहू द्या आता सरकवायचं. मला सांगू दे. विचार सागर प्रतिवादी और सिद्धांत करिके वा गुरु शिष्य करिके किया जो जड़ चेतन आदि पदार्थों का विवेचन कहिए निर्णय तो विचार कहिए. आता विचार सागर म्हणजे काय, वादी प्रतिवादी. कारण एक विचार करणारा दुसरा त्या विचाराला आड येणारा किंवा त्याचा सूक्ष्म विचार वाढ येणारा, या दोघांच्या विचारामध्ये जे काही विचार केला जातो त्याला काय म्हणलं जातं, विचारसागर. दुसरं एक, या विचारसागरामध्ये अनेक पदार्थाचा विचार केला, सिद्धांताचा विचार केला, प्रतिबंधाचा विचार केला,
असा जो विचारसागर, असा अनेक पदार्थाचा विचार करणारा त्याचं नाव विचारसागर आहे. यहाँ विचार शब्द से अजहत लक्षणा करके प्रतिवादी आदि निर्णित अर्थरूप विचार के विषय का भी ग्रहण है. आता इथं अधिक म्हणजे नसलेलीच कल्पना करणं. एक आता अवघड आहे कळलेला. एक सच्चिदानंद स्वरूप आहे, दुसरी वस्तू नाही. पण हे कळायला एक कल्पना केली ग्रंथ करतेने, दुसरा एक विचारणारा आहे असं प्रतिवादी म्हणायचं. आणि त्या प्रतिवाद्याने जगाची सुखाची जगाची अनेक देवताची मांडणी करतो आणि त्याचंही खंडन करतात. हे दुसरी वस्तू नाही झालं. विष्णू शंकर हे गणपती ते म्हणजे ह्याचं करतं. अरे बाबा हे आमचं स्वरूपच आहे. म्हणून प्रतिवादाने जो पूर्वपक्ष केला जातो त्याचं खंडन करून आपली वस्तू सिद्ध करणं असं त्याला काय म्हणायचं विचारसागर. पण अझट लक्षण घेतले. अझट लक्षणा म्हणजे याने एक वस्तूच असताना ग्रंथकर्त्याच्या दृष्टीने एक वस्तूच आहे, पण एक वस्तू आहे ही असं मनात ठेवून तुम्हाला कळण्याकरता एक दुसरा पूर्वपक्ष घेतला कल्पित. अझट लक्षणा अझट म्हणजे दुसरी कल्पना करणं नसलेली वस्तू. तसं प्रतिवादी त्यांना नाही, पण प्रतिवादी म्हणजे पूर्वपक्षाची कल्पना केली आणि त्याचं खंडन त्याचे विचार मानून त्याचं खंडन करण्याचे एक त्याचा विचारसागर आहे. सो विचार का विषय रूप निर्णित अर्थ ही सिद्धांत है. म्हणून विचाराचा जर विषय निर्णित असेल तर एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत? वेदांतामध्ये एक अद्वितीय ब्रह्म आहे, एक परमात्मा, एक सच्चिदानंद आहे, एक तो साक्षी स्वरूप आहे. हे विचारसागराचा विषय, याला सिद्धांत म्हणावं. प्रतिवादी व शिष्य रूप पवन करिके प्रेरित जो सिद्धांती व गुरु रूप मेघ तिसकरी भई जो विचार रूप जल की वर्षा है. आता एक गुरु प्रतिवादी गुरु आणि शिष्य असे एक रूपक केले आणि गुरु या शिष्याला प्रेमरूपी हवेने सिद्धांत सांगतात. आणि तो कसा की जसं वाऱ्याने पाऊस येतो, ढग येतात, पाऊस पडतो, त्याप्रमाणे श्री गुरु प्रेमरूपी हवेने शिष्याच्या प्रेमरूपी हवेने त्याला सिद्धांत रूपी ज्ञान रूपी वर्षाव करतात. तासही ताका विषय रूप वेद का सिद्धांत जल है आणि त्याचा सिद्धांत जरा असं पाणी आहे. ताका सागर की न्याय विस्तीर्ण होणे करी सागर रूप ग्रंथ है. आणि ते सागर जसा व्यापक आहे तसा हा विचारसागर मोठा एक जगाचे मांडणी अधिष्ठानाचे मांडणी करणार मोठा एक विचार समुद्र आहे. याते तो विचार सागर कहिए है. म्हणून ह्याला विचारसागर म्हणतात. वाकी आदि से लेके अंत पर्यंत के वर्णों की वाकी आदि से लेके अंत पर्यंत वर्णों की समष्टि रूप भूमिका है. आता समष्टी दृष्टी आरंभापासून शेवटपर्यंत ही जे कळून देणं व्यापक मीच आहे, या जगाला व्यापक तो माझ आहे, जगाच्या आधी अंती मीच आहे असा जो सिद्धांत ही याचा मुख्य विषय आहे. तामे उक्त वेद का सिद्धांत रूप जल भरा है. आणि या विचारसागरामध्ये उत्तम म्हणजे बिनचूक असणारं पवित्र असणारं असं एक विचाररूपी पाणी भरलेलं आहे या ग्रंथामध्ये, विचारसागर रूपी ग्रंथामध्ये. याते सप्त प्रकरण रूप तरंग कहिए लहरी. आणि अशा मोठ्या विचाररूपी सागरामध्ये 7 तरंग आहेत, लाटा आहेत 7. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा हे असे एक तरंग लाटा आहेत त्या विचाररूपी समुद्रावर. यामे अनेक छंद रूप स्वल्प जलजंतू है. आणि याच्यामध्ये अनेक छंद म्हणजे कोणत्या पद्धतीनं म्हणायचं असे जे छंद आहेत ते अनेक ह्याच्यात भरलेले. ते एक जमत आहेत बारीक माशासारखे. और कठीण प्रसंग रूप मकर है. आणि त्याच्यावर जे काही विषय जड आहेत, विषय कळायला कठीण आहेत, त्याला सुसर म्हणायचं, मगर म्हणायचं. और उत्तम छंद रूप सिपिया है. आणि त्याच्यामध्ये सोपे आणि रसभरीत कळून घेणारे, पटणारे, आनंद होणारे असे जे त्या विचाररूपी समुद्रामध्ये शिंपले आहेत. जिनमें वर्ण मैत्री आदि मौक्तिक है. आणि ह्याच्यामध्ये त्या वर्णामध्ये त्या अक्षराचे जे वर्ण, त्या वर्ण हे या ग्रंथामध्ये मोठे आहेत. और
यामें शुद्ध स्वरूप के निर्णय रूप मणिमाणिक्य आदि थे। आणि याच्यामध्ये शुद्ध स्वरूपाचा तो सच्चिदानंद आहे, तो साक्षी आहे, तो द्रष्टा आहे, तो सुख स्वरूप आहे, असे जे मुख्य पद आहेत ते एक मोठे माणिक आहेत। और विवेकादि साधन रूप चतुर्दश रत्न है। आणि याच्यामध्ये विवेक वैराग्य शम षटकम मोक्ष ही जी साधने आहेत हे रत्न आहेत 14। याके उल्लंघन करने को जिज्ञासु की बुद्धिरूप नौका है। आणि याला या जन्मरूपी समुद्रातून पार पडण्याकरता बुद्धिरूपी एक नौका आहे। साधकाची बुद्धी शुद्ध असल्यामुळे ती शुद्ध बुद्धी या जन्मरूपातून पार पडते, मग हे एक नौका आहे, नाव आहे। और अभ्यास रूप शुभ पवन है। आणि त्याचे जे सांगितलेले गुरुने शास्त्राने सांगितलेले जो अभ्यास करायचा ते एक अभ्यास त्याचा एक हवा आहे। कारण अभ्यास हवाने चालता ना, तसं श्री गुरु सांगितलं तो ध्येय नाही, तो द्रष्टा आहे, तो साक्षी आहे, तो ब्रह्म आहे, तो सुखस्वरूप आहे, हे विचारण कर किंवा त्यात ध्यानाने विचार अनुभव कर, असं जे आहे ते कोण हवा आहे, पवन शुभ। और ब्रह्मनिष्ठ गुरुरूप कर्णधार नाम केवट है। आणि ते नावाड्या कोण आहेत तर श्री गुरु रूपी ही नावाड्या आहेत। कर्णरूप केवट, केवट म्हणजे ते नाव हाकणारा, तसं इकडे श्री गुरु रूपी एक केवट म्हणजे नाव हाकणारे आहेत। तुम्हाला जन्ममरण रूपी पार पाडण्याकरता तुमची बुद्धिरूपी नौका, त्या बुद्धिरूपी नौकाला श्री गुरु रूपी आणि तुम्ही ही प्रेमरूपी हवा, आणि त्या बुद्धिरूपी नौकाला पलीकडच्या कडेला नेणारी श्री गुरुपी एक कोळी आहेत, एक कवच म्हणजे कोळी नाव हाकणारे। याका संसार रूप कुदेश से संबंधी अज्ञान रूप अवारतीर है। आणि अलीकडचा जे तीर आहे, अलीकडचा जो भाग आहे ते अज्ञान आहे, आणि अज्ञानामध्ये जन्म मरण सुख दुःख काय असेल तेवढे हे अलीकडचे काट आहे। और मोक्ष रूप सुदेश से संबंधी ज्ञान रूप पार तीर है। आणि पलीकडच्या कडेला जाण्याकरता जन्म पलीकडचे कड असल्याने त्याला पार करण्याकरता ज्ञान रूप एक तीर आहे। याके श्रद्धा पूर्वक पढ़ेन रूप उल्लंघन करने का मोक्ष रूप सुदेश की प्राप्ति फल है। आणि याचं जर फल असेल शुद्ध चित्ताने शुद्ध बुद्धीने जर विचार केला, याचा अभ्यास जर केला तर तेच शुद्ध चित्त पलीकडचे कडे पलीकडच्या ह्याला जाणार आहे। ऐसा ही विचार सागर नाम ग्रंथ, असा हे ग्रंथ विचार सागर असं म्हणले जातो। बस ना, हे ग्रंथ कसा विचार सागर का म्हणते हे एवढी माहिती, म्हणून हे विचार सागर जर ऐकलं ना सगळं खुलासा होतो। बुद्धी कोणची, नावाडे कोण आहे, नाव कोणचे, समुद्र कोणचा आहे, जल कोणचं आहे, हे सगळी याच्यात माहिती। बस ना, सुरुवात केली ना, भक्त होते म्हणून सांगितलं नाही, हा विषय नाही, शुद्ध चित्त असं कळतं ना। हा सुरुवात झाली समजायचं। विठ्ठल विठ्ठल खेळा, आता झालं मोकळं आमचं, खेळा बघ ना, हो म्हण ना, तुला नवी आणली मी पिवळ्या कलरची, नवी नवी एकदम, हे बघ कसला घाण कलर आहे। नाही पेन नाही, हो हे काय बर, ही तुझी नवी नवी कुठे केली गडे, ही होती का? घे मग